जय महाराष्ट्र. मी प्रशांत अरुण मगर उर्फ प्रेम पाटील, भारतीय मराठा महासंघ शहराध्यक्ष, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शहराध्यक्ष व तसेच भारत MS न्यूज चॅनल एडिटर. आज एक असा विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे जो महत्त्वाचा आहे, जो संपूर्ण मतदारांनी तो ऐकायला हवा की कशा प्रकारे निवडणूक आयोग हे मतदारांच्या मतांमध्ये कशा प्रकारे घोळ करू शकते किंवा मतदान यादीमध्ये कसा प्रकारे घोळ असतो हे यावरून सिद्ध होते. मी जेव्हा 2017मध्ये निवडणूक लढलो महानगरपालिकेची, अकोला महानगरपालिकेची, त्यावेळेची मी यादी 2-3 दिवसाआधी मी बाहेर काढली व ती यादी एक सहज म्हणून, ज्या प्रकारे विरोधी पक्षनेत्यांकडून जो विरोध सुरू आहे तो मला सहज म्हणून आपण एक चाळून बघावी. मी बघितली, त्यामध्ये खरंच धक्कादायक प्रकार असा घडला की 1500, फक्त एका टाकूबद्दल लक्ष सांगतो मी तुम्हाला, की 1556 लोकांच्या घराचा क्रमांकच त्यामध्ये नाही आहे. हा पहिला विषय. दुसरा विषय असा त्यामध्ये की एकाच घरामध्ये विविध प्रकारची लोकं एकाच घरामध्ये राहत आहेत. घर क्रमांक 3 असो, 8 असो, 6 असो, अशा प्रकारे. आणि कित्येक वर्ष झाले निवडणूक आयोगाने यावरती कुठल्याही प्रकारचे ठोस पावलं उचललेली नाहीत व ठोस कोणत्या अशी कारवाया केलेल्या नाहीत असे सुद्धा त्या ठिकाणी दिसून आले. मी फक्त एका टापूबद्दल बोलतो आहे. बाकी 29,000 30,000ची पूर्ण यादी असते ती, त्यापैकी फक्त एकच टापू बघितला तर मला असा धक्कादायक प्रकार मला लक्षात आला. आणि काही बऱ्याच ठिकाणी दुबार मतंसुद्धा आहेत किंवा म्हणजे नावं सारखेच आहेत, फक्त नंबर चेंज आहेत त्यांचे. आणि तिथेसुद्धा 0 घर नंबर, NA घर नंबर. त्याच्यानंतर काही ठिकाणी स्वतः उमेदवाराचं नाव नारायण आहे तर ते नारायण 2 ठिकाणी घर क्रमांक जागेवर आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचा घोळ जर या संपूर्ण यादीमध्ये होऊ शकतो तर विरोधी पक्ष जे वारंवार दावा करत आहेत ते कुठेतरी खरं आहे हे यावरून सिद्ध होते. कृपया करून निवडणूक आयोगाने या गोष्टीची दखल घ्यावी व ताबडतोबरित्या ह्या संपूर्णरित्या निवडणुका लागायच्या पहिले संपूर्णरित्या पाहणी करून या गोष्टीच्या इकडे दुर्लक्ष न करता त्या मतदान याद्या ह्या स्पष्ट व चांगल्या प्रकारे करण्यात याव्या ही सुद्धा मी विनंती करतो. व राज्य सरकार व केंद्र सरकारला सुद्धा विनंती करतो की याकडे गांभीर्याने घ्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.